नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. श्रावण महिना म्हणजे भगवान शिवांची भक्ती, उपवास, पूजा आणि श्रद्धेचा पवित्र महिना. आणि याच श्रावण महिन्यात येणारा पहिला सोमवार आणि त्यानंतर येणारी नागपंचमी हे हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचे दिवस मानले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का, श्रावणातील पहिला सोमवार इतका महत्त्वाचा का मानला जातो? नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा का केली जाते आणि या दिवशी कोणते उपाय व पूजा केल्याने भगवान शिव आणि नागदेवतेची कृपा मिळते अशी धार्मिक मान्यता आहे. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया सर्व माहिती अगदी सोप्या भाषेत. सर्वात अगोदर श्रावणातील पहिल्या सोमवारचे महत्त्व आपण बघूया. हिंदू धर्मामध्ये सोमवार हा भगवान शिवाला समर्पित दिवस मानला जातो. त्यातही श्रावण महिन्यातील सोमवार विशेष पवित्र मानला जातो. या दिवशी अनेक भक्त भगवान शिवाची मनोभावे पूजा करतात. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. त्यानंतर भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन किंवा घरी शिवलिंगाची पूजा करावी. शिवलिंगावर जल आणि शक्य असल्यास दूध अर्पण केले जाते. त्यानंतर बेलपत्र, फुले आणि नैवेद्य अर्पण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला जातो. अनेक भक्त श्रावण सोमवारचा उपवास देखील करतात. धार्मिक मान्यतेनुसार श्रद्धेने भगवान शिवाची पूजा केल्याने मनात शांती मिळते आणि भक्ताच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी भगवान शिवांचा आशीर्वाद मिळतो. आता नागपंचमीचे महत्त्व काय? तर श्रावण महिन्यातील एक अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. हिंदू परंपरेमध्ये नागांना विशेष धार्मिक महत्त्व आहे. भगवान शिवाच्या गळ्यात नाग विराजमान असतो, त्यामुळे नागदेवतेचा संबंध भगवान शिवाशी देखील जोडला जातो. नागपंचमीच्या दिवशी घरातील सुख, शांती आणि कुटुंबाच्या रक्षणासाठी नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा आहे. नागपंचमीची पूजा कशी करावी? तर नागपंचमीच्या दिवशी सकाळी स्नान करून घर स्वच्छ करावे. त्यानंतर नागदेवतेचे चित्र किंवा प्रतिमा ठेवून त्याची पूजा करावी. हळद, कुंकू, अक्षता, फुले आणि नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर नागदेवतेला नमस्कार करून प्रार्थना करावी. भगवान शिवांचे स्मरण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणेही शुभ मानले जाते. तर नागपंचमीच्या दिवशी प्रत्यक्ष सापाला दूध पाजणे योग्य नाही. साप दूध पचवू शकत नाही आणि त्यामुळे त्याच्या आरोग्याला धोका होऊ शकतो. म्हणून नागदेवतेची पूजा प्रतिमा किंवा प्रतिकात्मक स्वरूपात करणे अधिक योग्य आहे. नागपंचमीची एक प्रसिद्ध कथा काय आहे ते आपण बघूया. एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता. त्याला शेतीची कामे करताना एका नागाच्या वारुळाला धक्का लागला. नागिनीला याचा राग आला आणि तिने शेतकऱ्याच्या कुटुंबाला त्रास दिला. शेतकऱ्याच्या मुलीने मात्र नागदेवतेची मनापासून पूजा केली आणि क्षमा मागितली. तिच्या भक्तीने नागदेवता प्रसन्न झाल्या आणि त्यांनी तिच्या कुटुंबाला आशीर्वाद दिला. तेव्हापासून नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली अशी लोकमान्यता आहे. या कथेचा मुख्य संदेश असा आहे की निसर्गातील प्रत्येक जीवाचा आदर केला पाहिजे. तर श्रावण सोमवार आणि नागपंचमीचा सुंदर संबंध काय आहे? तर श्रावण महिना हा भगवान शिवाच्या भक्तीसाठी विशेष मानला जातो. भगवान शिवाच्या गळ्यात नाग विराजमान असल्यामुळे नागदेवतेचेही शिवाशी विशेष नाते मानले जाते. म्हणून श्रावण महिन्यातील शिवभक्ती आणि नागपंचमीची नागपूजा यांना धार्मिक परंपरेत विशेष स्थान आहे. या दिवशी काय करावे? तर श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. घर आणि पूजास्थान स्वच्छ ठेवावे. भगवान शिवाची श्रद्धेने पूजा करावी. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. नागदेवतेची प्रतिकात्मक पूजा करावी. शक्य असल्यास गरजू व्यक्तींना अन्न किंवा आवश्यक वस्तूंचे दान करावे. मनात कोणाही बद्दल वाईट भावना न ठेवता भक्ती आणि शांततेने दिवस घालवावा.
तर मैत्रिणींनो, सण म्हणजे फक्त पूजा आणि विधी नाहीत. या सणांमागे श्रद्धा, निसर्गाचा आदर, प्राणीमात्रांबद्दल करुणा आणि चांगले आचरण यांचा सुंदर संदेश दडलेला आहे. भगवान महादेवांची कृपा आपल्यावर सर्वांवर राहो. नागदेवता आपल्या कुटुंबाचे रक्षण करो. आपल्या घरात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो. हर हर महादेव. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा हर हर महादेव. धन्यवाद.